ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक आहे। सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभेसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे असं समजतंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे आणि सगळे आमदार खासदार या बैठकीला उपस्थित असतील। लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर ठाकरेंच्या गटाने जल्लोष केला आणि आगामी विधानसभा निवडणूक आहे त्याच्या संदर्भात खलबतं या बैठकीमध्ये होणार आहेत। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निखिल, कोण कोण लोक असतील जी या बैठकीसाठी उपस्थित असतील आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उपस्थित होऊ शकतात? प्रीती, पाहिजे झालं तर लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुकीची रणनीती आहे ती आखण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आहे जी तयारी आहे ती सर्व पक्षामध्ये पाहायला मिळते। त्यातच आज उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील त्यांचे आमदार व खासदार यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलेले आहे। आज 12:30 वाजता ही सेना भवनला बैठक असणार आहे। उद्धव ठाकरे गटाचे सर्वच वरिष्ठ नेते असतील, सर्व नवनिर्वाचित खासदार असतील, आमदार असतील, या सगळ्या लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुकी आणि त्यासोबतच पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती जी आखण्यात आलेली आहे त्या संदर्भात उद्देशून जे काही आदेश द्यायचे असतील, जे काही सूचना द्यायच्या असतील त्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावल्याचं सांगितलं जात आहे। महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी बोलावी लागेल कारण लोकसभा निवडणूक पार पडल्याच्या नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक देखील आहे आणि या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून आपली काय एक भूमिका असणार आहे आणि या भूमिकेसाठी अनेक जे महाविकास आघाडीमधले घटक पक्ष आहेत त्या पक्षांची कशा प्रकारे एक भूमिका असणार आहे त्या संदर्भात शिवसेनेने उद्धव ठाकरे गटांनी कशा प्रकारे भूमिका घ्यायची आहे, त्यामध्ये आपला कशा प्रकारे रोल असणार आहे या देखील सर्व बाबी आहेत त्या उद्धव ठाकरे सर्व आमदार खासदार असतील त्यांना या ठिकाणी सांगू शकतात। त्यामुळे ही जी आजची बैठक आहे ती महत्वपूर्ण या ठिकाणी बोलली जाते। आज 12:30 वाजता शिवसेना भवन इकडे ही बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।